काही कमी नसतं. हे बघा, कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे. शिवरायांना हे कळलं म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. कमीपणाचा मोठेपणा. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला आहे. सरांनी त्याला उभा केल्याने एक प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड आहे ती. अख्खा वर्ग हसला, गुरुजी सरही हसले. सर म्हणले, मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तुला केस देणार कोण? तो म्हणला, तुतलं बोलू नका. कुतलं बोलू? तुतलं नाही तर कुतलं बोलू? बरं, एखाद्याला आली मायान तुला दिली बी केस, तू लढणार कशी? म्हणला, कती बी ललल. कती ललल? अरे तू ललल, पण पुलत्याला कलल का? तू लललेली ललल तर ललल. सर म्हणले, वकिली सोड, तू आयुष्यात काही करू शकत नाही रे. सरांनी अंडरस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. आजच्या पिढीला जग ग्राह्य धरतं. कालची आलेली पोरं काय करू शकणार आहेत? मराठी याला व्यापार जमणार आहे का? शेतकरी हा मोठा होणार आहे का? अरे कपाला गण लावतो ह्याला तटस्थ उभा टाकणार आहे का? गळ्यात माळा म्हणजे न्याबळाट. अरे आम्ही तुकोबरांच्या अवलादी, भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळांच्या माती हानुकाठी. आमच्याशी प्रेमाने वागलात तर अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमची लाज काढायला लागला तर झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवू. अरे काय शेळपाटलेले वेळपाटलेले समजता का? हे छत्रपती शिवरायांना सांगितलेलं वाक्य आहे माझ्या तुकोबांचं. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांच्या कीर्तनात बसलेत. तुकोबारांनी सांगावं राजाला, हिंदवी स्वराज्याचा धनी आहात तुम्ही, राजा आसनावर बसा. छत्रपती शिवरायांनी सांगावं तुकोबांना, बुवा काय म्हणायचं? तुकोबांना बुवा म्हणायचं. बुवा, जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी मातीत बसलोय तोपर्यंत आमची माती टिकवायची ताकद आमच्या मनगटात आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या आसनावर बसू त्या दिवशी आमच्या आसनावर बलता बसल्याशिवाय राहणार नाही. हे ज्ञात माझ्या छत्रपती शिवरायांना होतं. कळायचं त्यांना वारकरी संप्रदायाची ताकद काय. म्हणून तुकोबांच्या कीर्तनात मातीत बसलेले छत्रपती शिवराय हिंदवी स्वराज्य उभा टाकू शकले. लोक ग्राह्य धरतात, आपल्याला अंडर एस्टिमेट करतात. पोरगा म्हणला, सर थांबाल ते थलतो, सांगाल ते करतो. सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ दिले आणि म्हणले, ह्यातला एक जरी ग्रंथ पुढच्या लेक्चर पर्यंत विकला तरी मास्तर नोकरी सोडणार, तुझ्या पाया खालून जाणार. पोरगा जिद्दी होता, पुढच्या लेक्चरला आला. सरांनी उभा केला, म्हणले, करे विकले का ग्रंथ? याने खाली मान घातली. सर म्हणले, विश्वास होता तुला जमणार नाही. पोरगा म्हणला, तल थगले ऐकले. तुम्ही सांगितले किती होते? मिनिमम 1. मी सगळे विकले. कस काय? लय थोपाय म्हणला. थल प्रत्येकासमोर जायचं, त्याला थांगायचो, हे बदा हे रामायण, हे बदा हे रामायण तुम्ही घ्या, नाहीतर मी वाचून दाखवतो. माणसं म्हणायची, दिन वय पुढं, तुझ्याकडनं थित ऐकण्यापेक्षा सांगितलेलं बरं, घेतलेलं बरं ना. साठवशी गणिमी का? हे शिकायचं इतिहासातून. विकनेसला स्ट्रेंथ बनवा, सक्सेस पायाशी असेल तुमच्या. जोपर्यंत कमीपणाचा मोठेपणा करायला शिकत नाही तोपर्यंत कधीच यश मिळणार नाही. कारण लावू नका, माझा बाप शेतकरी, आम्ही मिडल क्लास, आमच्यात कुठं चांगलं शिक्षण आहे का, आम्हाला कुठं चांगले व्यवस्थापना आहेत का, आम्हाला कुठं चांगल्या गोष्टी मिळतात का. नका रे, सगळं मिळतं, विश्वास पाहिजे. विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता. सत्ता करायचं ताकद आहे, तयाचा हरी कर वाटे देवा. विनंती आहे, जगाचा मालक, आणि जगाने कौतुक करायची गरज नाही रे. काय अपयश वाटायला यायचं येऊ द्या, काय दुःख पदरात पडायची पडू द्या, काय सहन करायचं करा. अरे काय भावकीनं नावं ठेवायचं ठेवू द्या, काय लोकांनी बोलायचं बोलू द्या. फक्त विश्वास जगाच्या मालकावर ठेवा. जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त विश्वास ठेवा स्वतःवर. मी कोण आहे? आम्हा तया परस्परे एका नामाची अंतरे, आपुल्या संसाठी करोनी मला कळावं. देव पहावया गेलो तेथे देवच. मी अखंड चिंतन विठोबाचं करावं. देवानं मला ताकद एवढी द्यावी, मी अशक्य ते शक्य करावं. नामा म्हणी केशवराजा केला नियम, पण त्याच्यासाठी अखंड चिंतन विठोबाचे. मी विठोबाचं चिंतन करावं, त्यांना मला एवढी ताकद द्यावी, मी सगळी गोष्ट सामर्थ्याने करू शकतो ना. आपल्या संसाठी करोनी तिलवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे नोहेची माघारे प्रतिजेवी. मिठाचा हत्ती सागरात न्याला, 12 फुटाचा 3 तास धुतला आणि माघारे आणला. कळलं का? पुन्हा एकदा ऐका. मिठाचा हत्ती सागरात नेला, 12 फुटाचा 3 तास धुतला आणि माघारी आणला. सांगा ना का, कळणं झालं मगापासून सांगते दादा. येईन का त्यो माघारी? काय होईन? तुका म्हणे लवण काळी पडता जळीते होय, पडता जळीते होय, पडता जळीते होय. लवण काळी पडता
वनाची कुंजरे सुजली आलवन सागरे नोहेची माघारे प्रति जेवी. मिठाचा हत्ती सागरात गेल्यावर माघारी येणार नाही, तसं देवाचा भक्त ज्याला कळलं मी त्याच्यामुळे आहे, तो त्याच्याकडे गेला की तो तोच झाला. देवते संत निमित्त त्या. मला सांगा, ज्याला अवतार देवाचा मिळाला त्याला काय अशक्य? जग जिंकू शकतो ना दादा. फक्त तो कधी जिंकू शकतो? अखंड चिंतन जेव्हा तो सागराकडे जाईल तेव्हाची गोष्ट आहे. तिथं जाणं आमचं काम आहे, पण आम्ही भलत्या गोष्टीचा भलता विचार करतो. पण ज्याचा करायला पाहिजे त्याचा करीत. काही काही माणसं काही विचार करतात काही. अहो अकबराला बिरबल म्हणला, महाराज काय सांगावं, एकादशीला चतुर्थी आली तर कशानं सोडायची? हा, एकादशीला चतुर्थी आली तर कशानं सोडायची? नांदुरकी कर. एकादश म्हणजे 10 आणि 1 11, चतुर्थी म्हणजे 4. 11 आणि 4 मध्ये अंतर किती? 7. 7 दिवसाचं अंतर कटन का? एखादं कटन, लईत लई एखादा दिवस तारखेनुसार इकडं तिकडं. 6 दिवसाचं अंतर कटणार आहे का? ती म्हणला तसलं सांगू नको, आली तर. बिरबल म्हणला येत नाही रे, ती म्हणला आली तर. बिरबल म्हणला येत नाही रे, ती म्हणला तुला येत नाही सांग, आली तर. एकादशीला चतुर्थी आली तर कशानं सोडायची? बिरबल म्हणला जर तुमच्या जिंदगीत कवा एकादशीला चतुर्थी आली ना राज, तर एक काम करा, तुम्ही लोण्याचं भज करा, तुपात तळून खा. काय करा? लोण्याचं भज करा आणि तुपात तळून खा. ती म्हणला येड आहे का, लोण्याचं कुठं भज होत असतं आणि झालं तरी कुठं तपात. ती म्हणला मूर्ख, मग एकादशीला चतुर्थी येत असते वर. भलत्या गोष्टीचा विचार करायचा, नुग जीवन आयुष्य असं घालवायचं. अरे विचारच करू नका, घालून या भार राहिलो. विचार फक्त करा, करावी तातडी क्षणोक्षणी ह्याची. एवढाच विचार करा की हा देह त्याच्या कारणी कसा लागेल. तिथं गेला याती कुळ माझे गेले. तुम्ही काळजीच करू नका ना. तुम्ही तुका म्हणे घालू तयावरी वाह हा संसार. तुम्ही निश्चिंत राहा, तो जगाचा मालक तुमच्याकडनं करून घेतोय, तुम्ही काळजी करायची काही अवघड नाही दादा. मेरा पकी कृपा सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. काय देवा कमी राहतं मला सांग. सगळं करतोस तू, फक्त तुझ्यावर विश्वास. फक्त कळावं मी करतोय ते माझं नाहीये, त्याच्यामुळे मी उपकार मानण्यात मजा नाहीये. मी करतोय याचा अर्थ तू करून घेतोय, म्हणून मी सात्विकतेनं तुझं नामचिंतन करावं. जर मी सात्विक झालो तर मला काय चिंता आता याचा. हरिक हरिक या गोष्टीचा कौतुकही अर्थ होतो आणि सांभाळणंही अर्थ होतो. जगाचा मालक सांभाळतोय, कौतुक करतोय याचा अर्थ सांभाळतोय. वारे हाती माप चाले कीर्ती मुख त्याचे. लोक म्हणतात त्याला मी मोठं केलं. कुणी कुणाला मोठं करत नाही. माणूस मोठा होतो आई बापाच्या पुण्याईवर, स्वतःच्या कर्मावर, प्रारब्धावर आणि भगवंताच्या आशीर्वादावर. बाकी कशामुळेच माणूस मोठा होत नाही. त्याची प्रगती झाली, त्याला पैसा मिळाला, त्याचा बंगला झाला, त्याच्या गाड्या आल्या, त्याचं प्रारब्ध चांगलंय. अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन. प्रारब्ध चांगलं याचा अर्थ कुळानुकुळीचा परमार्थ वैष्णव आहेत. कुठेतरी पूर्वजांनी भजन केलं, पुण्य केलं म्हणून त्याच्या पदरात हे पडलं. हे प्रारब्ध आहे. म्हणून विनंती आहे, काही नाही. मोठं किती ह्या कृती मोठे निज ज्ञानाची पहाट पोटे सूर्यापुढे प्रकटे प्रकाश जायचा. व्यक्ती जन्माला यायच्या आधी व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं. उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटंगणी. म्हणून म्हणतात धन्य माता पिता. आणि ज्याला हे कळालं तयाचा हरिक हीच समजून घ्या. शिवरायांना कळायचं. कौतुक आहे. या महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं. 32 धरणं राजानं बांधले. माणसाच्या 7-12वर आज एवढा माज करतात. ती 7-12 सुद्धा शिवरायांची संकल्पना आहे. पहिली मोजमापणी शेतीची छत्रपती शिवाजी महाराजांनी केली तेव्हा 7-12 ही पद्धत पडली. थोडं सोपं वाक्यात सांगू काय, आपल्या बापाचं नाव, आपल्या आज्याचं नाव 7-12ला लागलंच नसतं जर या महाराष्ट्राचा बाप छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते. म्हणून शिवजयंतीला कीर्तन आहे. म्हणून आम्हाला कौतुक आहे. शिवने हेरीवर शिवबा जन्मला, शिवने हेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, सारा राजांचा अधिपती. अरे दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा दैवत
ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, या मातीचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवा. एवढं बोलून जे 2-4 दटकुले वाजवित नाही त्यांना सांगते, जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील, जे अवलाद पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी वाजवणार नाही. जन्म हितला नाही ना. काय वाजवायची टाळी? 800-350 वर्षापूर्वीचा काळाकुट्ट कालखंड. जवळजवळ सर्व उत्तर हिंदुस्थान इस्लामी आक्रमकाच्या पंजाखाली गेलं. कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, दिल्लीचा मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचत होत. कोण? शिवराय. अरे प्रत्येकाचा गुण ओळखला, प्रत्येकाला समान अधिकार दिला, जात वीत कुळ गोत्र मांडलं नाही. प्रत्येकाला सांगितलं मातीसाठी लढला तो हिंदू आहे, तो स्वराज्याचा रक्षक आहे. स्वतःसाठी लढायचं, प्राणपणाला लावायचा. कोण होते मावळे? अरे कसं घडलं स्वराज्य? छत्रपती शिवरायांचं मावळे. छत्रपती शिवरायांचा सदा सुद्धा हनुमंत नावाचा मावळा. युद्धामध्ये दोन्ही हात गेले, मावळा घरी बसला. मावळा घरी बसला कळतच राजा भेटायला आलं. आत्मीयता होती. राजा भेटायला बघून डोळ्यात पाणी आलं त्या मावळ्याच्या. राजे किंचाळले. अरे लाज वाटत नाही? हिंदवी स्वतःची शपथ घेतली आपण, हात गेले म्हणून रडतोस? विश्वास नाही माझ्यावर? तुझे लेकर बाळ काही वाऱ्यावर टाकेल का मी? नाही राजा, हात गेले म्हणून रडत नाही राजा. वाईट वाटतंय राजा, वाईट वाटतंय. माझ्या झोपडीत माझा राजा, माझ्या झोपडीत माझा राजा, माझं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आलं, पण त्याला मुजरा करायला या दुर्दैव्याकडे हात शिल्लक नाही. या खंतनं डोळ्यात पाणी येतं राजा. हे मावळे होते. शिवाचे मावळे मारा, शिवाचे मावळे मारा, नाही कुणाची भीती, अरे नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती नामचा, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा, दैवत छत्रपती. 18 पगड जाती, 12 बलुतेदार एकत्र येऊन स्वराज्य निर्माण उभा केलं. अष्टप्रधान मंडळ असेल, गणिमी गावा असेल, अंधारातून वाट असेल. शाही सिंगणाची बोटं छाडली, औरंगजेबाच्या हातावर तुरी दिला, अग्र्यातनं सुटका केली. अरे भले भले वेडे माझ्या राजानं चुटकीत मिटवले. पण जीव होता मावळ्यावर. जेव्हा तह करायचा गड किल्ल्यांचा, पुरंदरच्या तहाच्या वेळेस आऊसाहेबाला सांगितलं राजानं, या गड किल्ल्याच्या नादात लय मावलं गमावलं मी आऊसाहेब. या गड किल्ल्यांच्या नादात भरपूर मावळे गमावले मी. असा प्रत्येक मावळा जर जात राहिला, असा प्रत्येक मावळा जर जात राहिला, मग तानाजी मालुसरी असला, बाजीप्रभू देशपांडे असला, अरे असे मावळे गमावले मी आऊसाहेब. असा प्रत्येक मावळा जर माझ्यासाठी जात राहिला तर स्वराज्य जिंकून तरी काय करू? गड किल्ले गेले तरी चालतील, पण मावळे टिकले पाहिजे. या मावळ्यावर जीव ओतला, म्हणून मावळ्यांना प्राणपणाला राजासाठी लावला. केला पुरंदर जात. मावळे म्हणायला लागले, राजा नका, या गड किल्ल्यासाठी प्राणपणाला लावला. किती मावळ्यांनी जीव दिला. असे गड किल्ले हातात नका देऊ त्या मुघलांच्या. राजाने सांगितलं, अरे गेलेले गड किल्ले पुन्हा आणील हा विश्वास आहे, दुपटीनं आणील, पण आता देणं गरजेचं आहे. विचार कौशल्य. कुठं नमतं घेतलं पाहिजे, कुठं नमतं घेतल्यावर आपलं चांगलं आहे. नमतं घेणं